अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आता आलेला आहे आणि त्यामुळे फ्रीज, एसी, टीव्ही या वस्तू आता स्वस्त झाल्यात। मुंबईतून याच संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी। बघूयात। केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि तो जो निर्णय असणार आहे तो सर्वसामान्यांसाठी खूप चांगला असणार आहे। कारण जीएसटी मधून काही जे आपण बघितलं जो स्लॅब्स आहेत ते कमी केलेले आहेत। सध्या आपण एका इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये आहोत आणि आपण पाहू शकता की असे इलेक्ट्रॉनिक्सचे अनेक जे दुकानं असतात तिथे हे असे शॉप्स असतात। तर यामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक गोष्टी आता कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक ज्या गोष्टीमुळे नागरिकांना आता कुठेतरी आनंदाची गोष्ट आहे। कारण आपण जर पाहिलं तर जे जीएसटीचे दर कमी करण्याचा निर्णय हा जीएसटी काउन्सिलने घेतल्यामुळे आणि आज ते जे सगळे निर्णय आपण पाहिलं आजपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे। आपल्यासोबत या शॉपचे जे मॅनेजर आहेत ते आपल्यासोबत आहेत। सर काय सांगाल, सरकारने खूप चांगला निर्णय घेतलेला आहे, कुठेतरी नागरिकांसाठी खूप चांगलं असणार आहे। निर्णय चांगला आहे। तसं 28% आधी जीएसटी होता, आता 18% झाले, तर प्राईस अंदाजे 7 ते 8%ची इफेक्टिव्ह प्राईस आहे ते कमी होते। अंदाज बघितलं तुम्ही तर 40,000च्या प्रोडक्टवर 2500 ते 3,000 रुपये ऑटोमॅटिकली असे कमी होतात। ते चांगलाच निर्णय आहे सरकारचा आणि प्राईजमध्ये कमी आलं तर सेल पण वाढणार आणि कस्टमरची पण बेनिफिट आहे त्याच्यामध्ये। आणि नक्कीच बघायला गेलं तर एक महत्त्वाचं क्वेश्चन म्हणजे जे जुने प्रोडक्ट्स होते किंवा जुना स्टॉक तुम्ही ठेवला होता त्याचं काय होणार? कारण त्यामध्ये पण असं होणार का तुम्ही ते मागच्या रेटने विकणार का? त्याबद्दल काही स्पष्टता करा। नाही, तसं नाही आहे। जे जुनं स्टॉक जे होता ते नॉर्मली ते आता नवीन प्राईस आहे त्याच्यावरच जाईल आणि जे राहिलेलं जे काय डिस्काउंट्स आहेत ते कस्टमरला ऑटोमॅटिकली फॉरवर्ड होईल। तसं जे इनपुट आहेत जे आमच्या ते जीएसटी इनपुटमध्ये क्रेडिट राहणार ते त्याच्यात आणि पुढे ते आमचं जीएसटीमध्ये ते सगळे ॲडजस्ट होईल। पण कस्टमरला जे आहेत ते कस्टमरला जे काय फॉरवर्ड जे नवीन जीएसटीच्या हिशोबाने तेच होणार आहे। सगळे आधीचा स्टॉक पण जे आहे ते नवीन प्राईसच्या हिशोबाने जाणार आहे। नक्कीच आपण जर बघितलं की अनेक जे नागरिकांसाठी हा खूप चांगला नाहीतर स्वस्त नागरिकांना मिळणार आहे। कारण 28 वरून आता 18% अनेक जे इलेक्ट्रॉनिक सामान असतील किंवा अनेक दुग्धजन्य पदार्थ असतील ते होणार असल्यामुळे सामान्य नागरिकांना ही खुशखबर आहे आणि ते आजपासून जे नवीन जे स्लॅब आहेत ते इम्प्लिमेंट देखील झालेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणालसह मी पद्मेश पवार।